चर्चा सोन्याच्या हंड्याची, निघालं पितळ आणि तांब। पिंपळापूर येथे घराचे खोदकाम करताना सापडले पितळ आणि तांब्याचे भांडे। खोदकाम करताना अनेक रहस्यमयी गोष्टी मानवाला मिळाल्या आहे। या जगात आतापर्यंत अनेक लोकांनी वास्तव केले आहे। त्यातून त्यांनी वापरलेल्या वस्तू, तेव्हांची घरं, तेव्हाचे शहरीकरण हे आपल्याला आजही आकर्षित करते। जमिनीच्या आत अशी अनेक रहस्य आतापर्यंत सापडली आहे। यामुळे अनेक राज हे उलगडले आहे। अशीच एक घटना रायगाव तालुक्यातील पिंपळापूर येथे आज दिनांक 21 मार्च रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस झाली। या घटनेची चांगलीच चर्चा वडकी परिसरात रंगलेली आहे। घराचे खोदकाम करत असलेल्या मजुराला खड्ड्यामध्ये पितळ आणि तांब्याचे अनेक प्रकारचे भांडे सापडले आहे। त्यामुळे हे सोन्याचा हंडा आहे की काय असं सर्वत्र चर्चांना उधाण आले आहे। तालुक्यातील पिंपळापूर येथील प्रमोद संतोष कारलेकर यांना घरकुल मिळाल्यामुळे त्यांनी घराचे बांधकाम सुरू केले होते। घराच्या बांधकामासाठी खड्डे खोदण्याचे काम खडकी येथील काही मजुराला दिले। अचानक खड्डे खोदकाम करत असताना मजुराला मातीत गाडलेले जुने पितळ आणि तांब्याचे भांडे सापडले। नेमका हा सोन्याचा हंडा आहे की काय, जवळपास ही चर्चा परिसरात वाऱ्यासारखी पसरली आणि मोठ्या संख्येने गावातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी करण्यास सुरुवात केली। या घटनेची माहिती मिळताच वडकी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल झाले। यावेळी जमिनीतून अनेक प्रकारचे छोटे मोठे इतर आणि तांब्याचे भांडे आढळून आले। या सर्व वस्तूंचा पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा केला व जमिनीतून मिळालेली सर्व वस्तू हस्तगत करण्यात आली असून या घटनेचा अधिक तपास वडकी पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुखदेव बोरकडे हे करीत आहे। रायगाव तालुक्यातील पिंपळापूर गावामध्ये आज अशी एक घटना घडली का या गावामध्ये हांडा लागला म्हणून परिसरात चर्चा झाली। आपण या गावचे एक कर्तव्यदक्ष सरपंच आहात, काय वस्तुस्थिती आहे तुमच्या गावामध्ये, काय सांगाल आपण? असं आमच्या गावात असं काही झालेलं नाही। आज जे हांडे सापडलेले आहे ते हांडे तांब्याचे आणि पितळचे खाली हांडे आहे। त्याच्यात असं काही सोनं वगैरे असं काहीच नाही आहे आणि त्याचा पंचनामा आम्ही सरांना बोलवलं, पोलीस सरांना, त्यांनी पंचनामा केला आणि असं काही आढळलेलं नाही। म्हणजे कशाच्या वस्तू निघाल्या? तांबं होतं, त्याच्यात पितळाचे भांडे होते, हे आपले जुन्या राजवाडीचे जे असते ना, ताट, प्लेटा, हे सगळं होतं त्याच्यात, बाकी दुसरं असं काही होतं। म्हणजे कोणत्या कामामध्ये लागल्या या वस्तू? हे आम्ही एक घरकुलाचे कामं चालू आहे, कारलेकर यांची जागा आहे, त्यांचे ते घरकुलाच्या कामामुळे ते गड्डे खांदत होते। त्या गड्ड्याच्या खांदण्यात ते शेवटच्या गड्ड्यामध्ये ते ह्या सगळ्या गोष्टी सापडल्या। पण अशी एक चर्चा आहे परिसरात का हांडा लागला म्हणून? ते हांडेच आहे ना, हां, फक्त त्याच्यात काहीच नाही आहे, काय? खाली हांडे आहे। हां, हांडेच आहे ते, पण ते खाली हांडे आहे, त्याच्यात असं काहीच नाही आहे। अच्छा, एवढं सगळ्या गोष्टी असतात, आमचं गाव किती सरदूर झालं असतं आज। काय नाव आपलं? रवींद्र वसंतराव चौधरी, मी पिंपळापूरचा सरपंच। धन्यवाद भाऊ। बातम्यांशी अपडेट राहण्याकरिता आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।